नमस्कार, मी अंकिता तूल आणि आपण बघत आहात तहलका वर्धा। यावेळी स्पर्धेतून मोठी बातमी येऊन राहिली आहे। दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी सावंगी मेघे पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध दारू विक्री आणि निर्मिती करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी धडक मोहीम राबवली। गुप्त माहितीच्या आधारे पोलीस पथकांनी पारधी, बेडा, पांढरकवडा आणि शिकाखेडा परिसरातील दारू भट्ट्यांवर छापे टाकले। या कारवाईत तब्बल 11,43,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। यात गावठी मोहा दारू, हजारो लिटर कच्चा मोहा सडवा तसेच दारू गाळण्यासाठी लागणारे रसायन आणि साहित्याचा समावेश आहे। सीए परीक्षणासाठी नमुने वेगळे काढण्यात आले असून उर्वरित मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे। या कारवाईत एकूण 6 आरोपींवर 6 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। कालू सिंह बद्दा, सीताबाई रामूसिंग भांड, भोला सिंग लाल सिंग भादा, इंद्रपाल भोसले, सुभाष चंद्र पवार, जगदेव बिसनजी इंगळे अशी आरोपींची नावे आहेत। मात्र या मोहिमेमुळे परिसरातील गुन्हेगारांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। ही कारवाई वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। ही धडक मोहीम सावंगी मेघे स्टेशनचे ठाणेदार सिनियर पोलीस निरीक्षक पंकज वाघोळे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडली। या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांवर मोठा वचक बसला असून पुढील तपास सुरू आहे। आपण पाहत आहात तहलका वर्धा। धन्यवाद।